नमस्कार मित्रांनो, आपल्या राजेशाही यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय मी निलेश राजे। मित्रांनो, आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भिवंडी तालुक्यातील अतिभव्य असं नवीनच निर्माण झालेलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर। तर ते मंदिर कुठे आहे? तर आता या ठिकाणी आपण भिवंडी बायपासला आलेलो आहोत आणि आता भिवंडी बायपासवरनं आपल्याला भिवंडी शहरामध्ये जायचं आहे। तर तो रस्ता आता आपल्याला मार्ग पूर्णपणे दिसेल। आता आपण भिवंडी बायपासच्या कोपऱ्यावर उभे आहोत। तर चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी। मंडळी, हा रस्ता जो आहे वरून चालला आहे तो मुंबई नाशिक हायवे आहे आणि आपल्याला या रस्त्यावरच्या भिवंडी बायपास या ठिकाणी उतरायचं आहे। आणि भिवंडी बायपासला उतरल्याच्या नंतर आपल्याला भिवंडी शहरात किंवा शहराच्या वरतून जायचं आहे। साधारण मुंबईपासून 35 किलोमीटर आहे भिवंडी बायपास नाशिक महामार्गावर। ओव्हरब्रिज आहे, त्याच्या खालून उतरायचं आहे आणि आपल्याला आता भिवंडीच्या दिशेने जायचं आहे। मंडळी, हे बघा, आता भिवंडीच्या मार्गाने आपण निघालो पुढे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला एक वरतून ब्रिज येईल। खालून भिवंडी शहर आहे संपूर्ण आणि आपल्याला शहरातून जायचं नाही आहे, तर ब्रिजवरनं जायचं आहे। उजव्या हाताला आपल्याला साईबाबा मंदिर आहे, पाच आंबा म्हणतात। आणि आता आपल्याला पुढे दिसतोय तो ब्रिज आहे, ओव्हरब्रिज आहे। खालून जायचं नाही आहे आपल्याला, सरळ भिवंडीच्या वरतून जायचं आहे। हा बघा ब्रिज आहे। आता आपण ब्रिजवर चढलो आहे। पुढे जाता जाता सरळ जायचं आहे ब्रिजवरनं आणि आपल्याला ब्रिजवर एक सिंगल रस्ता लागतो पुढे जाण्यासाठी आणि मागे येण्यासाठी डाव्या बाजूने रस्ता आहे। तर आपण आता सिंगल रस्त्याने चाललेलो आहोत। पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला उजव्या हाताला एक वळण आहे। खाली संपूर्ण ब्रिजच्या खाली संपूर्ण भिवंडी शहर आहे। हे बघा, हे वळण आहे आणि आता आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे। उजव्या हाताला वळून आपण भिवंडी शहराच्या बाहेर पडणार आहोत ब्रिजवरून। सरळ जायचं आहे। उजव्या हाताला वळल्याच्या नंतर आपण सरळ यायचं आहे आणि आता आपण ब्रिज उतरतोय। ब्रिजच्या खाली जायचं आहे आणि हा ब्रिज सोडल्याच्या नंतर आपल्याला मंडळी पुन्हा एक ब्रिज आहे, तो लहान आहे, तो फार एवढा मोठा नाही आहे। दोन्ही बाजूला दुकानं आहेत भिवंडी शहरातली। हे बघा, आपण आता ब्रिज संपतोय आता। हे बघा मंडळी, आता ब्रिज संपल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एक ब्रिज लागेल आणि सरळच त्या ब्रिजवर चढायचं आहे। डाव्या हाताला उजव्या हाताला कुठेही वळायचं नाही। आता चढतोय बघा, आपण दुसऱ्या ब्रिजवर चढतोय। हा लहान आहे ब्रिज। हे बघा, या ब्रिजवरून सरळ जायचं आहे, कुठेही वळायचं नाही आहे आपल्याला, अगदी सरळ। आता आपण भिवंडी शहर जवळजवळ संपवत आहोत आणि आता ब्रिजच्या खाली उतरलोय बघा। सरळ जायचंय। सरळ जायचंय, कुठेही वळायचं नाहीये। मंडळी, हा जो रस्ता आहे हा थेट
गुजरातलाही जातो, वाया वाडा जव्हारलाही जातो, म्हणजे वाड्याचाच रस्ता आहे हा, वाडा तालुक्यातला. आणि या ठिकाणी भिवंडी सोडल्याच्या नंतर पुढे आपल्याला वाडा तालुका लागतो, पण आपल्याला तिथे जायचं नाही आहे. म्हणजे हा खरा फार मोठा मार्ग आहे, पण थोडंसं याचं दुर्दैव असं आहे की या रस्त्याचं काम खूप धीम्या गतीने सुरू आहे. काम सुरू आहे पण हळूहळू. बघा, हा गुजरात हायवेला पण लागतो, जव्हारला जातो आणि जव्हारच्या इथून मग एक फाटा फुटतो नाशिक त्र्यंबकेश्वर. असा हा खूप लांबचा रस्ता आहे खरा. काम चालू आहे या रस्त्याचं, पण रस्त्यावर भरपूर खड्डे आहेत, अतोनात खड्डे आहेत. पण ठीक आहे, आपल्याला शिवाजी महाराजांचं मंदिर गाठायचं आहे भिवंडी तालुक्यातलं. हे बघा खड्डे मंडळी, भरपूर खड्डे आहेत हो. खड्डे पार करत करत जायचंय. सरळ जायचंय, कुठेही वळायचं नाही. आणि हा रस्ता मंडळी पुढे जाऊन आपल्याला वज्रेश्वरी देवीचा एक फाटा लागतो, अंबाडी फाटा, डाव्या हाताला. पण त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही आहे, त्याच्या अलीकडेच आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. मी सांगीनच पुढे. म्हणजे पुढे जो वज्रेश्वरीचा फाटा लागेल अंबाडी, तो आपल्याला लागणार नाही, पण एक माहिती या संदर्भात मी सांगतोय की तो रस्ता मग पुढे तिकडे सुद्धा 2 फाटे पडतात. एक वसई विरार नालासोपारा आणि एक जातो बोरिवलीकडे मुंबईत. पण आपल्याला तिकडे जायचं नाही आहे, त्याच्या अलीकडेच आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. आपल्याला तो अंबाडी फाटा वगैरे लागणार नाही आहे आज. आणि पुढे हा वाड्यावरून डहाणूला सुद्धा जातो, जव्हारवरून सुद्धा डहाणूला जायला रस्ता आहे. डहाणूला मग पुढे गुजरातचा अहमदाबाद हायवे लागतो, गुजरात हायवे. तरी लांब आहे तो. सरळच जायचं आहे, पुढे पुढे सरळच जायचं आहे. इथे बघा, इथे चांगला रस्ता आहे मंडळी. इथे खरंच रस्ता चांगला आहे, तिथे चांगलाच बोलायचं. हे बघा, परत थोडासा खराब आला आहे. खरं तर हा रस्ता जेव्हा पूर्ण बनेल ना, तेव्हा अजून सुंदर होईल. याच रस्त्याने पुढे पुढे जायचं आहे. हा वाडा रोड आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आता आपल्याला पुढे जाऊन उजव्या हाताला वळायचं आहे. आपल्याला एक कमान दिसेल, आवळे विश्वगड ग्रुप ग्रामपंचायतची. हे बघा, आपल्याला आता इथे उजव्या हाताला वळायचं आहे. आपण वळतोय उजव्या हाताला. समोर कमान आहे, आवळे ग्रामपंचायत. आणि या ठिकाणून साधारण 2-2.5 किलोमीटरवर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. गावातला रस्ता आहे, खूप छान.
टुमदार रस्ता आहे, रस्ताही चांगला आहे, सरळ सरळ जायचं आहे. आणि मंडळी ज्या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांचं जे देऊळ आहे त्या भागाला मराडे पाडा असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, मराडे पाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. गावातला रस्ता आहे, येईलच आता. अगदी जवळ आलो आहे आपण. गावातले रस्ते बघा किती छान. आणि या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कमान आहे. एक विशेष असतं, ते छान वाटतं बघायला. रस्ता पण चांगला आहे. मंडळी, शिवाजी महाराजांच्या या देवळाचं महत्त्व सांगायचं तर महाराष्ट्रातलं अतिशय भव्य असं ते शिवाजी महाराजांचं देऊळ आहे. कारण काय आहे, त्या जवळजवळ 4 एकर परिसरात हे देऊळ बांधलेलं आहे आणि सुमारे 42 फूट उंच याचं नुसतं प्रवेशद्वारच आहे. आपल्याला बघायला मिळेल ते आता पुढे. आणि 55 फूट उंच इतकं ते शिखर आहे त्या देवळाचं. एवढं भव्य आणि विशाल देऊळ आहे. आता येईलच ते, आपल्याला बघायला मिळेल. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली हे बांधकाम आणि त्यांच्याद्वारे हे बांधकाम झालेलं आहे शिवाजी महाराजांच्या देवळाचं. हे बघा, या ठिकाणी मराठेपाडा गाव आहे. हे गावातलं देऊळ आपण बघू शकता. सरळच जायचं आहे, कुठेही वळायचं नाही. आणि हे आलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊळ. मंडळी, देवळाच्या बाजूलाच पार्किंगची सोय आहे. आता आपण गाडी पार्क करू. हे बघा किती प्रशस्त देऊळ आहे. आणि हे प्रवेशद्वार, हे बघा 42 फूट उंचीचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवळाचं प्रवेशद्वार आहे. आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर किती अवाढव्य आहे बघा. मंडळी, तुम्ही पाहू शकता हा देवळातला आतला भाग, देवळाच्या आतला भाग. किती प्रशस्त देऊळ आहे बघा. आणि आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ. ओ ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मंडळी, बाजूलाच देवळाच्या आवारामध्ये ऐतिहासिक अशी शिल्प साकारली आहेत. मंदिराच्या 4ही बाजूनी ही शिल्प आहेत. आणि या देवळाचं विशेष म्हणजे हे देऊळ 17 मार्च 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे. हे बघा किती छान तैलचित्र आहेत. ही शिवकालीन सर्व शस्त्र आपण पाहू शकता मंडळी. ही सगळी शिवकालीन शस्त्र आहेत. ही 4ही बाजूला असं सगळं लावलेलं आहे. अतिभव्य असं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. मंडळी, महाराष्ट्र शासनाकडून या मंदिरासाठी ब वर्ग दर्जा मंजूर झालेला आहे. त्याचं बाजूलाच प्रमाणपत्र दिलेलं आहे. आपण बघू शकता, हे प्रमाणपत्र आहे. महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहोत. हे आपल्या समोरच, देवळासमोरच महादेवांची भव्य प्रतिमा आहे.
मंडळी, आता आपण बघितलं भिवंडी तालुक्यातलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं देऊळ. आता इथून पुढे आपला प्रवास नेहमीप्रमाणे बॅक टू पॅव्हिलियन. मी आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. राजेशाही पर्यटनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत राहा राजेशाही पर्यटन, हसत खेळत प्रवास. तोपर्यंत निलेश राजेचा आपल्याला नमस्कार. धन्यवाद.